नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. अर्थात आपण आत्ता पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक 5 मध्ये, गवळीनगर चक्रपाणी वसाहत. या प्रभागाचं वैशिष्ट्य हेच आहे की या प्रभागामध्ये मुळातच ज्या समस्या आहेत त्या समस्या 2017 ते 22 या कालखंडामध्ये भाजपनं सोडवल्या का? सोडवल्या नसतील तर आता पुढे जे इच्छुक उमेदवार आहेत ते सोडवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न करणार आहेत आणि याच इच्छुक उमेदवारांचं नेमकं विजन जाणून घेण्यासाठी PCMC न्यूज आता प्रभाग क्रमांक 5 मध्ये पोहोचली आहे. मुळातच पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे, इच्छुक हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत तुकाराम नगर या ठिकाणी आहोत. हे जे मैदान दिसतंय किंवा या ठिकाणी आता आपण आहोत, या ठिकाणी त्यांच्याशी थेट आपण या इच्छुकांशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमक्या इथल्या समस्या काय आहेत, त्यांचं विजन काय आहे. माझ्यासोबत या ठिकाणी आहेत अर्थातच आपल्याला पक्षही दिसतोय, काँग्रेस पक्ष. पहिल्यांदा मला कालपासून आज काँग्रेस पक्षाचा उमेदवार या ठिकाणी पाहायला मिळाला, त्याचा आनंद आहे. अर्थात मुळातच प्रत्येक पक्षाच्या उमेदवारानं इच्छुक उमेदवारी म्हणून निवडणूक रिंगणात उतरावं, त्यांनी चांगल्या पद्धतीनं विकास करण्यासाठी पुढे यावं, यासाठीच जनता नेहमी आपली भूमिका हीच पाहत असते की कोण उमेदवार कोणत्या पक्षाकडनं उभा राहिलाय याही पेक्षा आमचा विकास कोण करणार आहे याकडे जास्त लक्ष देतं. आता या ठिकाणी आपण जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार. भाऊ, आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी हरीश बाजीराव डोळस, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचा सरचिटणीस म्हणून काम पाहतोय आणि काँग्रेस पक्षाकडून मी प्रभाग क्रमांक 5 मधून प्रयत्न करतो, उभा राहणार इच्छुक आहे. मुळात इथे आता काँग्रेसची संघटना कशी आहे, कशी बांधणी आहे? कारण की 2017च्या निवडणुकीमध्ये मुळात काँग्रेसला काही यश आलं नाही, म्हणजे एकही जागा काँग्रेसला मिळवता आली नाही. मग आता जवळपास ती 5 वर्ष आणि आता ही 4, म्हणजे एकूण 9 वर्ष तरी किमान काँग्रेसला एक संघटना बांधणीची साठी संधी मिळाली होती. तर त्या 9 वर्षानंतर आता जी निवडणूक लागते तर त्यामध्ये खरंच यंदा काँग्रेस एक 2 आकडी तरी जागा आणण्याचा प्रयत्न करणार आहे का? 100% निश्चितच. पिंपरी चिंचवड शहराचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय कामगार नेते डॉक्टर कैलासभाऊ कदम यांनी ज्यावेळेस पक्षाची सूत्रे हातात घेतली तेव्हापासून त्यांनी पक्ष संघटनेला, पक्ष बांधणीला भरपूर योगदान दिलं. नुसतं योगदान दिलं नाही तर त्यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने वाटचाल करेल, कशा पद्धतीने चालेल ह्या आणि काँग्रेस पक्षाची जी ध्येय धोरणे आहेत ती इतर सर्वसामान्य माणसापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील यासाठी अनेक उपक्रम राबवले. मग त्यात सह्यांची मोहीम असेल, अनेक आंदोलने असतील, अनेक रस्त्यावरची आंदोलने असतील, पक्ष महापुरुषांच्या जयंत्या असतील, महापुरुषांच्या स्मृती या असतील, या सर्व कामांमध्ये काँग्रेस पक्ष अग्रेसर आहे. आणि राहिला प्रश्न तर कैलासभाऊ कदमांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक परिसरामध्ये BLO नेमण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. प्रामुख्याने बूथ लेवलला तुमचं काम सुरू आहे असं तुम्ही म्हणता. बरं, या प्रभागामध्ये नेमक्या समस्या काय? गवळीनगर चक्रपाणी वसाहत मधल्या नेमक्या समस्या काय आहेत? त्या समस्या सोडवण्यासाठी आपलं नेमकं विजन काय? आता तसं पाहायला गेलं तर ह्या प्रभाग 5 मध्ये अनेक समस्या आहेत. पाण्याचा प्रश्न फार गंभीर प्रश्न आहे. पाणी हे दिवसात येतं परंतु पुरेसं मिळत नाही, त्यामुळे पाण्याचा एक फार मोठा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे रस्ते बनवले गेलेले आहेत हे रस्ते फक्त दिखावा दिसतोय. या रस्त्यावर पाणी साचते. पावसाळ्या दिवसात अनेक पावसाळे आम्ही पाहिलेत. प्रत्येक पावसाळ्यामध्ये ते रस्ते पाणी खाली गेलेले असतात. नुसते पाणी खालीच गेलेले नसतात तर तिथून चालताही येत नाही. अशा पद्धतीचे प्रभाग 5 मध्ये अडचणी रस्ता त्याप्रमाणे पाण्याचा निचरा होण्यासाठी काही नाही. आता जे कॉन्क्रिटीकरण केले, सिमेंटचे रस्ते बनवले, ह्याचा काही उपयोग नाही. जे पहिले डांबरीकरण होतं तेच बरं होतं. हे ब्लॉक बसवले, ते ब्लॉक सुद्धा काही ठिकाणी मी पाहिलेत तर खचलेले ब्लॉक आहेत. इतके खचलेले की त्या ब्लॉक मध्ये अनेक जणांचे अपघात झालेले आहेत. बरोबर, ते पेवर ब्लॉक काही कामाचे नाही, काही कामाचे नाही पेवर ब्लॉक. ते त्या ठिकाणी पूर्वीच्या शहावादी फरशा असायच्या त्या फरशाच पुन्हा बसवण्यात यावं असं आम्हाला वाटतं. त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रभागामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक एरियामध्ये CCTV कॅमेरे पाहिजे. आता CCTV कॅमेरे आहेत परंतु ते CCTV कॅमेरे काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी ते चालूच नाहीये. त्यामुळे काही बहुतेक वेळा अनुचित प्रकार घडलेले आहेत. ते असे अनुचित प्रकार घडलेले आहेत की बाबा अगदी एकमेकाच्या जीव घेण्यापर्यंत ते अनुचित प्रकार घडलेले आहेत.
या ठिकाणी दंडेलशाही वाढलेली, दादागिरी वाढलेली, प्रस्थापितांच्या जीवावर या ठिकाणची जी तरुण पिढी प्रस्थापितांच्या जीवावर भाईगिरी करते, दादागिरी करते, सर्वसामान्य माणसांना लुटल्या जातं. ही कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला असं वाटतं या ठिकाणी. नक्की. आता यावेळी महाविकास आघाडी जर झालीच आणि त्यासोबत तुमचे जे 3 घटक पक्ष आहेत, तुम्ही आहात, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आहे, नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, आणि जर मनसेची साथ लाभली तर आणखीनच उत्तम आहे असं तुमच्यासाठी. कारण की मुळातच जेवढे चांगल्या पद्धतीनं संघटन बांधणी असेल आणि 4-5 घटक पक्ष एकत्र आले तर तुम्ही आता प्रस्थापितांना शह देऊ शकता. तर असं काही अंदाजचित्र आहे का? पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडी होऊ शकते का? निश्चितच होईल, कारण वरच्या लेवलला म्हणजे प्रदेश लेवलला त्यांच्या बोलणे चालू आहेत. उद्धव साहेब आहेत, आपले सकपाळ साहेब आहेत, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सकपाळ साहेब आहेत, त्यानंतर पवार साहेब आहेत, जयंत पाटील आहेत. हे यांच्या वरच्या लेवलला त्यांच्या बोलणे चालू आहेत. उद्या कदाचित महाआघाडी झालीच तर आमच्यासोबत राहुल गवळी साहेब आहेत, मी आहेत, आणि अनेक महाआघाडीचे लोक आहेत आमच्यासोबत. तर त्यांना घेऊन आम्ही पॅनल बनवून निश्चितच निवडून आणू आम्ही. एक शेवटचाच प्रश्न की आता समजा तुमचं पाऊल या माध्यमातून महानगरपालिकेत पडलं, तुम्ही मागच्या वेळी पण तो प्रयत्न केला होता, पण यंदा पुन्हा एकदा तेवढ्याच जोशानं तेवढ्याच ताकदीनं पुन्हा नव्या मैदानात आणि काँग्रेस सारख्या उत्तम पक्षाकडनं तुम्ही आता निवडणूक लढवताय. कारण की जो पक्ष मुळातच भारतात अनेक वर्षांपासून पहिला पक्ष आपण असं म्हणूया, पण आता त्याची अगदी उतरती कळा आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये जरी दिसत असली तरी ते गतवैभव काँग्रेसला मिळवण्यासाठी तुमच्यासारखे कार्यकर्ते आता त्यासाठी धडपडत आहेत. तर तुमचं पहिलं पाऊल जर महानगरपालिकेत यावेळी पडलं तर नेमकं काय करणार आहात प्रभागासाठी, काय सांगताय? प्रभागामध्ये सुजलाम सुफलाम या प्रभागामध्ये ज्या अडचणी आहेत, जे काही प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत लोकांचे, ते प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करणार आहोत. जे काही प्रश्न असतील ते, म्हणजे एकंदरीत मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी किंवा त्या देण्यासाठी नागरिकांना, त्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहात. एकंदरीत या ठिकाणी डोळस भाऊंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इथे दंडेलशाही आहे, नंतर सीसीटीव्ही कॅमेरे काही ठिकाणी चालू आहेत तर काही ठिकाणी बंद आहेत, पाण्याचा तर पूर्णपणे अत्यंत गंभीर प्रश्न आहे, शिवाय रस्त्यांची देखील दुरवस्था आहे. तर हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून मी या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरलेलो आहे. डोळस भाऊ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. PCMC न्यूज तर्फे शुभेच्छा, PCMC न्यूजच्या प्रेक्षकांतर्फे शुभेच्छा. चक्रपाणी वसाहत, गवळीनगर या प्रभागाचा विकास व्हावा, इथल्या जनतेला चांगल्या पद्धतीने सुविधा प्राप्त व्हाव्यात अशीच अपेक्षा सगळ्यांची आहे. आता ते अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा आम्ही बाळगायला हरकत नाही. बर, नक्कीच त्याबद्दल देखील मी आता अर्थात या ठिकाणी विचारणार आहे, राहुलजींना विचारतो आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी काय भूमिका आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय, जो तुमचा प्रभाग आहे ज्याचं नाव आपण गवळीनगर चक्रपाणी वसाहत म्हणतो, या सगळ्यांच्या मिळून समस्या जरी म्हटल्या तरी महादेवनगरमध्ये देखील तीच समस्या आहे आणि तुम्ही आणखी पुढे गेलात तरी तीच समस्या आहे. समस्या काही वेगळ्या झालेल्या नाहीत, त्या काही बदललेल्या नाहीत. धन्यवाद. या ठिकाणी आपण आणखी एका इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या देखील विजन काय आहे, या इथल्या समस्या काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहेत, आपलं पहिल्यांदा नाव सांगा. मी ऍडव्होकेट राहुल बाळासाहेब गवळी, शिवसेना उपशहर प्रमुख, आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये काम करत आहे आणि जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांच्या समस्या सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. गवळीसाहेब, मुळात आत्ता या प्रभागामध्ये म्हणजे गवळीनगर, चक्रपाणी वसाहत, महादेवनगर आणि जो काही सगळा प्रभाग परिसर आहे, नेमक्या अशा कोणत्या समस्या, ज्या समस्या याआधी सुटलेल्याच नाहीयेत पण आता सोडवण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही इच्छुक आहात? या प्रभागामध्ये जे गार्डन आहेत, मैदान आहेत, तर ते मैदान आहेत तर ते मुलांसाठी त्या ठिकाणी खेळायला त्या ठिकाणी चांगले प्रशिक्षक नाहीयेत आणि त्या ठिकाणी खेळण्यासाठी चांगली मैदान उपलब्ध नाहीयेत. तर त्यामुळे काय होतंय, या प्रभागामध्ये अनेक शाळा आहेत, म्हणजे प्रियदर्शनी असेल, सिद्धेश्वर असेल, SPG स्कूल असेल, इतर सर्व शाळा, मराठी मीडियमचे श्रमजीव, अक्षरशः या मुलांना सर खेळायला जागा सुद्धा नाहीये आणि नुसतं फक्त गार्डन झाले पण मैदान तर पाहिजे होते ना. तर त्या पद्धतीने या ठिकाणी आरक्षणाचा प्रॉब्लेम दिसतोय. नाही, आरक्षण आहे पण त्या ठिकाणी नुसतं गार्डन आहे पण खेळायला असं मैदान मोकळं नाहीये. नुसतं चालायला वॉकिंग केलेलं आहे, म्हणजे ज्येष्ठांसाठी केलंय पण खेळाडूंसाठी किंवा
त्यांना पालिकेने चांगल्या पद्धतीचे प्रशिक्षण नेमले पाहिजे आणि मुलांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे खेळ उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्यांची शारीरिक वाढ चांगली झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करू आपण. आणखी अशा कोणत्या समस्या आहेत ज्या समस्या आपल्याला प्रथमदर्शनी दिसत आहेत आणि उद्या जर तुमचं महानगरपालिकेमध्ये पाऊल पडलं, मशाल पेटलीच इथे, तर मग अशी कोणती समस्या जी सोडवण्यासाठी तुम्ही सर्वात जास्त भर द्या? या प्रभागात सर्वात जास्त मी म्हणून आता भ्रष्टाचार जर कशात झाला असेल ना, प्रशासन नेमल्यापासून किंवा त्या अगोदर रस्त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात भ्रष्टाचार झाला. जवळजवळ आता दिघे रोडचं एक 17 कोटी रुपयाचं टेंडर आहे. माझं जनसंपर्क कार्यालयाच्या तिथे एक 2-3 कोटी रुपयाचं एक टेंडर आहे रस्त्याचं. आणि आता गुरुकृपा ते गोकुळ स्वीट एक 40 लाखाचं त्याचा खर्च आहे संपूर्ण. तर या ठिकाणी नागरिकांना त्या विश्वासात घेतलं नाही. त्या पद्धतीने कशा पद्धतीने काम कुठं होणार आहे ते विश्वासात नाही. फक्त आपल्या मनाला वाटेल त्या पद्धतीने प्रशासन त्या ठिकाणी रस्त्याचं टेंडर पास करून घेतलंय आणि त्याची काय टक्केवारी आहेत, काय कशी आहेत, त्या पद्धतीने कारभार सुरू आहे. तर सर्वात जास्त आहेत ना, रस्ता फक्त बनवायचं आणि पैसे त्यातनं कमवायचे, हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे ना या प्रभागामध्ये मला जास्त दिसतो. आता तुमचं फक्त एक विजन मला जाणून घ्यायचंय. उद्या हे जे सगळं चित्र आहे, जो आता भ्रष्टाचाराचा विचार तुम्ही केला, तर ते बदलण्यासाठी नेमकी काय पाऊल उचललं जाईल तुमच्या माध्यमातून, तुमच्या पक्षाच्या माध्यमातून? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संघटना आणि बांधणी पण तुम्ही या ठिकाणी केलेली आहे. काँग्रेस देखील तुमच्यासोबत आहे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आहे. उद्या जर महाविकास आघाडी झाली तर त्या माध्यमातून आपलं नेमकं काय या ठिकाणी प्रयोजन असेल? शिवसेना पक्षाचं एक बोधवाक्य आहे, 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. तर आम्ही समाजकार्य करायला आलेलोय ना, याच्यात पैसे कमवायला आलोय ना, मला कुठं मोठं काहीतरी करायचंय आणि ना मला पैसे वाटायचेत लोकांना. या प्रभागामध्ये जर आपण येणाऱ्या काळामध्ये जर निवडून आलो तर चांगल्या प्रकारच्या लोकांना सुविधा म्हणजे रस्ता व्यवस्थित करून देईन, पाणी व्यवस्थित देईल, ड्रेनेजची लाईन चांगल्या पद्धतीने करून देईल. आता हे जे आहेत, जर टेंडर लोकांना कळत नाही तर टेंडर पास झाल्यानंतर वर्क ऑर्डर त्याचे निघत नाहीत आणि वर्क ऑर्डर निघाल्यानंतर त्या कामाची मेजरमेंट ऍक्च्युली ह्याला एवढा खर्च झालाय का, तर त्याचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. तर त्या पद्धतीने कुठलंच काय नाही. त्यामुळे सगळ्यात जास्त आहेत ना सुविधा फक्त नावाला आहेत. आणि आम्ही जवळजवळ 7 ते 8 महिने सर या ठिकाणी टेंडरसाठी भांडत आहे की बाबा या ठिकाणी ड्रेनेजचं काम द्या, या ठिकाणी ब्लॉक बसवायचं काम द्या. हे बाजूला राहिलंय आणि ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी डायरेक्ट टेंडर निघाले. गुरुकृपा डायरेक्ट 40 लाखाचं टेंडर, माहिती नाही 17 कोटीचं टेंडर. म्हणजे ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते बाजूला राहिले. यांच्या पद्धतीने यांच्या मनाप्रमाणे भोंगळा कारभार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी नागरिकांनी संधी दिली पाहिजे. कुणी असो, अनेक पक्षाचे लोक या ठिकाणी देणार आहेत. काय होतंय, 5 वर्षातून एकदा, आता मला वाटतं 9 वर्षातून हे निवडणूक आलेली आहे. तर 9 वर्षातून निवडणूक लागलेली आहे म्हणजे पुढल्या वेळेस पण 9 वर्ष लागू शकतात. हा पण पुनर्विचार करा, किंवा निवडणूक होईल की नाही पण त्याची गॅरंटी नाही. पण आता 9 वर्ष लागलेली आहे. त्यामुळं जे आपण मत देणार आहे अशा प्रामाणिक लोकांना मतदान द्या. तो प्रामाणिकपणे तुमचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करेन, प्रामाणिकपणे तुम्हाला वेळ देईल, मग ते कोणी असू द्या. आणि त्यामुळं तुम्हाला येणाऱ्या कुठल्याही अडचणीत, सुखदुःखात, आरोग्याच्या बाबतीत, कुठल्याही बाबतीत जर काय मदत लागली तर तो त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे. कारण का, समाजसेवक हे आपलं वृत्त आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रामाणिकपणाने काम करणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. कोणी आपल्यावर लादलेली नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा कुठल्याही उमेदवाराला आपण निवडून द्या. मी म्हणणार नाही की मलाच निवडून द्या. जे उमेदवार चांगले वाटेल त्यांना निवडून द्या आणि प्रामाणिकपणाने पुढच्या 5 वर्षात फक्त 10 दिवसाच्या लोभाला बळी पडू नका. निवडणुकीच्या काळात 1000-2000 जे पैसे वाटणार आहेत त्यांच्या लोभाला बळी पडू नका. 5 वर्ष तुमच्यासाठी अखंडपणे वेळ देईन अशा व्यक्तीला तुम्ही द्या. निश्चित प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही सर, तुम्हाला सांगतो. कारण का, जो सामाजिक काम करतो ना त्याला सर्व एकंदरीत तुमच्या पक्षाचं ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आता अर्थात राजकारण, समाजकारण या गोष्टी जनता जनार्दन ठरवेलच की कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला नाही. पण तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून तुमची पक्षाची बाजू मांडली, तुमची भूमिका मांडली, याबद्दल खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. आणि जरूर या प्रभागामध्ये विकास करणारेच उमेदवार निवडून यायला हवेत. केवळ याच नव्हे, 32च्या 32 प्रभागांमध्ये, कारण की सगळ्याच प्रभागांची अडचण हीच आहे. पण निश्चितपणे जनता जनार्दन ठरवेल आणि त्या पद्धतीनं आपला नगरसेवक आपल्या प्रभागातून कोण असेल हे पिंपरी चिंचवडकरच ठरवतील. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आणखी काही इच्छुक उमेदवार आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत. या ठिकाणी सागरची गवळी, अर्थात हे नाव या प्रभागात सगळ्यांनाच परिचयाचं आहे. मुळातच
एकतर 2017 देखील ते नगरसेवक राहिलेले आहेत. मुळात खरं तर यावेळी या कार्यक्रमांमध्ये प्रस्थापित नगरसेवकांनी किंवा जे माजी नगरसेवक त्यांनी येणं फार गरजेचं होतं. मी सागरजींचं खूप खूप कौतुक करतो, खूप त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले आणि वेळात वेळ काढून पुन्हा एकदा आपल्या जनतेशी पुन्हा एकदा या मैदानात उतरून जनतेची सेवा करण्यासाठी ते या आत्ताच्या कार्यक्रमामध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी तयार झालेले आहेत. सागरजी, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मुळात मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे सागरजी, म्हणजे अगदी मुळात एकतर 2017 ते 2022 या दरम्यान या ठिकाणी तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात. जे काही काम केलंय आणि जे काही करायचं राहिलंय, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की खूप काही केलंय आणि खूप काही करायचंय, तर जे काही केलंय त्याबद्दलची एक भूमिका आणि जे काही करायचं राहून गेलंय ते पुढे भविष्यात कसं होईल याबद्दलची भूमिका आम्हाला समजून घ्यायची. खरं तर पहिल्यांदा मी PCMC.News मनापासून प्रभाग 5 मध्ये नगरसेवक या नात्याने स्वागत करतो आणि प्रभाग 5 मधील जनतेचं तर मनापासून आभार व्यक्त करतो की 2017ला त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार महिदादांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महापालिकेमध्ये नगरसेवकपदी काम करण्याची संधी या जनतेने दिली. या जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आता 2017 पासून ज्यावेळेस मी पहिल्यांदा नगरसेवक झालो, नगरसेवक झाल्यानंतर पहिल्याच वर्षी मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा शहर सुधारणा समितीचा सभापती झालो आणि समितीच्या माध्यमातून मग शहरामध्ये पंतप्रधान आवास योजना असतील, शहर स्वच्छ करण्यासाठी जे काही उपक्रम असतील ती शहराच्या पातळीवरती महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही शहरामध्ये राबवले. तुम्ही बघितलं असेल बघा, आवास योजनेच्या माध्यमातून चरोली या ठिकाणी अनेक गोरगरिबांना घरं भेटली, चिखलीला भेटली, मोशीला भेटली, रावेतला भेटली, यशवंतनगरला, आकुर्डीला, अशा अनेक भागामध्ये आवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना घरं देण्याचं काम आमच्या शहर सुधारणा समितीच्या माध्यमातून ज्यावेळेस मी सभापती होतो माझ्या कार्यकालामध्ये ती सगळं कामं मंजूर करण्याचं काम आणि प्रशासनाने आम्ही केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रभाग 5 मध्ये सगळ्यात पहिलं जर काय काम झालं असेल माझ्याकडनं तर आमच्या सर्वे नंबर 200 मध्ये गुळवे मैदान, जी गुळवे परिवाराची जी जागा खेळाच्या मैदानासाठी आरक्षित होती, त्या मैदानामध्ये आम्ही एक मोठं क्रीडा संकुल उभं केलं. त्या क्रीडा संकुलच्या बाजूला आम्ही पिण्याच्या पाण्याच्या 2 टाक्या 20 लाख लिटरच्या, जेणेकरून पुढच्या 20 वर्षामध्ये नाशिक हायवेपासून आळंद रोडचा पूर्वेचा भाग आणि उत्तरेचा भाग आणि दक्षिणेच्या भागातला पाणी पुरवठ्याचा मार्गी लागावा याच्यासाठी 2 काम पाण्याच्या टाकीची कामं आम्ही पूर्ण केली. त्यातली एक टाकी पूर्ण झाली, ती लवकरच ती बी चालू करणार आहे. जी दुसरी चालू आहे तिचं आता 50% 60% काम झालेलं आहे. राहिलेलं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये तेही मार्गी लावू. तिसरं काम असं होतं, भोसरी दिघी वरनं जो रस्ता होता, भोसरी दिघी शिवरस्ता, तो आम्ही एका रात्रीमध्ये केला. म्हणजे ज्या वेळेस गेली 20, 25, 30 वर्षाच्या मागे जर पाहिलं असेल तर भोसरीवरनं दिघीला जाणाऱ्या माणसाला मधल्या 500-600 किलोमीटरच्या अंतरामध्ये खूप खडतर प्रवास करून जायचा. मग त्यातनं ज्येष्ठ नागरिक असतील, माता भगिनी असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, या सर्वांना त्या पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः म्हणजे त्या चिखलातनं सगळं चिखल तुडवत येऊन जाऊन त्यांना ते इतका भयंकर त्रास व्हायचा. 2017 नंतर भोसरी दिघी शिवरस्ता आम्ही 205 खाली कॉर्पोरेशन मध्ये मंजूर करून घेतला डीपी मध्ये, आणि एका रात्रीमध्ये 2019ला एका रात्रीमध्ये आम्ही अख्खा डांबरीकरण रस्ता तो करून घेतला आणि तो एक विषय आम्ही चांगल्या पद्धतीने मार्गी लावला. बर, आता सागरजी, आता मला आपल्या प्रभागाबद्दल थोडंसं विचारायचं आहे. मुळात अर्थात 2017 ते 2022 यानंतर 2022लाच निवडणूक लागणं अपेक्षित होतं, पण ती नाही झाली आणि आता आपण पुन्हा एकदा मतदारांना 9 वर्षांनी आपल्या त्यांच्या बोटाला शाई लावण्याची संधी देतोय, अशीच परिस्थिती आहे. बरं, लोकप्रतिनिधी शिवाय जनता काहीच करू शकत नाही, हे आपण गेल्या 4-4.5 वर्षात अनुभवलेलं आहे. आता मला प्रश्न असा विचारायचा, तरी देखील आपल्या प्रभागामध्ये अजूनही पाण्याची समस्या आहेच, अजूनही दिवसाआड पाणी येतच. या सगळ्या गोष्टींसाठी अतिरिक्त 20 लाख लिटरच्या टाक्या बसवणं किंवा आणखी याच्या पलीकडे वेगळं पाण्यासाठी प्रयोजन, उदाहरणार्थ आता आम्ही ज्या एरियामध्ये किंवा ज्या प्रभागांमध्ये जाऊन आलो, कालपासून आम्ही सगळ्या प्रभागांमध्ये फिरतोय, याच विशेषतः भोसरी विधानसभा मतदारसंघातल्या,
दोन प्रामुख्यानं प्रॉब्लेम जाणवतात. एक तर दिवसाआड पाणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळी अवेळी पाणी. म्हणजे आता या ठिकाणी ताई किंवा वहिनी सांगतीलच, आमच्याच आया बहिणींना रात्री 1:30 वाजता 3 वाजता 4 वाजता जर पाणी भरण्यासाठी उठावं लागत असेल तर साहजिकच आहे तिच्या आरोग्यावर तो परिणाम होणारच आहे. तर यासाठी काही नियमित पाणी, रोज पाणी, यासाठी काय प्रयत्न करतात? मी तुम्हाला आता सांगितलंय, प्रभाग 5 साठी फक्त 20 लाख लिटरच्या ज्या 2 टाक्या आहेत त्या आम्ही चालू करून एकतर अनियमित झालेलं पाणी नियमित करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्नशील राहू. याच्या आधी प्रयत्न केलेला आहे, कसं आहे आजही सागरजी, प्रयत्न करतो आणि 24/7 हा जो एक काही तुम्ही सगळा आपण एक म्हणतो ना असा काही संदेश दिला होता की आता वाटलं पिंपरी चिंचवडकरांना 24 तास पाणी. तुमच्या तरी घरात येतं का 24 तास पाणी? बरोबर आहे. नाही, तोही प्रकल्प आपण जे भामा स्केड आणि आंध्रा धरणाचं पाणी उचलणार आहे आणि ते पाणी उचलून आपण चिखलीला पंपिंग स्टेशन केलेलं आहे. त्यातनं समाविष्ट गावामध्ये आपल्या भोसरीचा हा परिसर, नाशिक हायवे पासूनचा पूर्वेकडचा परिसर, त्याच्यामध्ये आपला हा भाग आहे की त्या भागामध्ये आपण पाणी देण्यासाठी 100% प्रयत्नशील राहणार आहे. सागरजी, आता मला आणखी काही 2-3 समस्या म्हणायच्यात. मुळातच या प्रभागामध्ये रस्त्यांची पण अवस्था तशीच आहे. आता आम्ही ज्या ठिकाणाहून आलोय या प्रभागामध्ये अक्षरशः म्हणजे आपण जसं तुम्ही एक सांगितलं शिवरस्ता, एका रात्रीत केला तो रस्ता. आता त्या रस्त्याची अवस्था काय बघितली? मला हेच म्हणायचं की या प्रभागांमध्ये जिथून तुमचा बालेकिल्ला आहे, जिथून तुम्ही निवडून येता, तुमचं मुळातच नाव सागर आहे आणि त्याच सागराला या ठिकाणी पाणी पुरवता येत नाही अशी जर अवस्था असेल आणि आपले इथलेच जे आपले लोक आहेत जे आपल्याला निवडून देतात त्यांना पाणी प्यायला मिळत नसेल, म्हणजे थोडक्यात झालंय कसं आता, एकतर श्वास कोंडलेले आणि घसे तहानलेले अशी पिंपरी चिंचवडची अवस्था आहे. तर ही अवस्था सोडवण्यासाठी मला खात्री आहे तुम्ही परत एकदा ज्यावेळी निवडून याल तेव्हा या सगळ्या समस्या मिटवाल. ते आश्वासन जनतेला हवंय. जनतेला सागर गवळींकडून अपेक्षा आहे जी कामं राहिली ती पूर्ण करून द्यायची. आता तुम्ही ठरवायचं तुम्ही काय सांगणार? मी जनतेला एकच आव्हान करेन, प्रभाग 5 मधील इथून मागे आम्ही चांगली आणि प्रामाणिकपणे कामं केलेली आहेत. इथून पुढेही तुमच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत ते निश्चितपणे आम्ही प्रामाणिकपणे आमदार महेशदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण करण्याचा आश्वासन आपल्या सर्व माझ्या प्रभाग 5 मधील आम जनतेला देतो. बर, नक्कीच. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सागरजी. ताई नमस्कार. मुळात आता तुम्ही भाजपच्या आहात, सागरजी पण भाजपच्या आहेत. मला इतकंच म्हणायचं या प्रभागामध्ये मागच्या वेळी 2 भाजप आणि 2 राष्ट्रवादी असे या ठिकाणी निवडून आले उमेदवार. इतकंच लोकांची अपेक्षा अशी असते की कोणत्या पक्षाकडून कोण निवडून आले त्यापेक्षा निवडून आलेल्या माणसानं आमच्यासाठी काय केलं. बरोबर. आता सागरजींनी तर भूमिका सांगितली, त्यांनी आतापर्यंत केलेली कामं सांगितली, पुढे आश्वासन पण दिले की उरलेली कामं 100% पूर्ण करणार. आता तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत आम्हाला जनतेला ते देखील आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. जनतेची अपेक्षा पहिल्यांदा ही आहे, त्याआधी पहिलं फक्त तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात ते मला विचारा. नमस्कार, मी कविता भुंगाळे पाटील. मी भारतीय जनता पार्टी या पक्षाकडे इच्छुक आहे आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. बरोबर. आत्ताचे नाव घेतलं दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार, 3 टर्म आमदार. त्यांची इच्छा आहे की माझ्या विधानसभा मतदारसंघातला असा कुठलाही प्रभाग पाण्या वाचून राहता का. आता दादांची इच्छा असणारच आहे प्रत्येक प्रभागात पाणी मिळायला पाहिजे. तर आता एक तुम्ही म्हणून आपण ज्याला म्हणतो की नगरसेवका म्हणून महापालिकेत तुमचं पहिलं पाऊल पडलंच सागरदादांसोबत आणि तुम्ही महापालिकेत गेलातच. तर महिलांसाठी जी पाण्याची समस्या आता निर्माण झाली आहे, जी तुमच्या घरापासून सगळ्यांनाच भेडसावतीये, ती सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले जाते? नक्कीच मी यावर समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जसं आता सागर भैयांनी सांगितलं की भामा आसखेड आणि आंध्राचं जे पाणी आणण्याचा प्रयत्न चाललाय, कुठलीही गोष्ट विदिन डे होणार नाहीये, पण त्यासाठी प्रयत्न चाललाय. आणि तुर्तास प्रभाग क्रमांक 5च्या विषयी बोलायचं झालं तर ती आता पुढची टाकी पण तयार झाल्यानंतर तो प्रॉब्लेम थोडासा सॉल्व्ह होईल. आणि तुमच्या म्हणजे आम्हालाही जाणीव होते जेव्हा आम्ही फिरतो प्रभागात, महिलांचा त्रास होणारा आम्हाला देखील पाहावला जात नाही आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि भविष्यातही असू. त्यामुळे जशी ही टाकी पूर्ण होईल त्यामुळे पर्सेंटेजमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि जसं केंद्र शासन किंवा राज्य शासनाकडनं तो आपला प्रकल्प मंजूर होऊन पुढे जाईल त्या विकास टप्प्यामध्ये हा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होईल. नक्कीच. म्हणजे तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा देतो मी, सागरजी, कविताताई. पण आणखी एक तुमच्याकडे एक प्रश्न, महिला सुरक्षितता यासाठी म्हणजे आपण जर पाहिलं तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, इकडे देवेंद्र फडणवीस, दोघंही त्या बाबतीत अत्यंत तत्पर असतात. महिलांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे.
आपल्या प्रभागात देखील अशा काही घटना घडू नयेत यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, जसं मगाशी या ठिकाणी आम्हाला असं ऐकायला मिळालं की काही सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत, काही सीसीटीव्ही कॅमेरे बंदच आहेत, तर त्याच्यावर एक चांगला सर्वेलन्स ठेवणं, त्या चालू राहणं, आपल्याच आया बहिणींना उद्या कोणी त्रास देऊ नये यासाठी प्रयत्न करणं. अर्थात तुम्ही सगळे खंबीर आहातच, पण तशा अनुचित घटना घडू नयेत यासाठी या गुंडगिरीवर वचक राहावा म्हणून काही वेगळी योजना आता जर उद्या तुम्ही पुन्हा एकदा सत्तेवर आलात तर ती करणार आहात का? नक्कीच. जर महिला सुरक्षित असेल तर ते पूर्ण कुटुंब सुरक्षित असतं. आणि आम्ही जे भोसरीत काम करतो, आमचे आमदार हे हिंदुत्ववादी आणि महिला संरक्षक म्हणून दादा ओळखल्या जातात. आमच्या एरियामध्ये पोलिसिंग तर सतत असतं. यावर देखील तोडगा म्हणून आपण याची म्हणजे पोलिसांना वेळोवेळी कळवत असतो की पोलिसिंगची संख्या, त्यांचं टाइम शेड्यूल वाढवावं, याच्यावर देखील आम्ही काळजी घेतोय आणि भविष्यातही घेऊ. नक्कीच. म्हणजे मुळात पोलिसिंग किंवा त्यांची यंत्रणा काम करतेच, पण तितकाच तुमच्या लोकप्रतिनिधीचा पण वचक असला पाहिजे. जर तशी घटना घडली तर भविष्यात ती घडू नये यासाठी जे काही आत्ताचे सगळे आपण बघतोय दंडेलशाही आणि गुंडशाही जी काही बिनकामाची वाढलेली आहे, अर्थात त्याच्या मागे पण वेगळं कारण आहे. पुन्हा बेरोजगार, पुन्हा मग ते वेगळ्या वानगारा लागतात. तर अशा अनेक समस्या प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागात आहे. म्हणजे उदाहरणार्थ तरुणांना रोजगार मिळवून देणं, महिलांची सुरक्षितता आहे, पाण्याचा आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. अजून आपण मूलभूत सुविधांमध्येच अडकलेलो सर. स्मार्ट सिटी म्हणून आम्ही अगदी वरची भरारी घ्यायचा प्रयत्न करतोय, पण ते घडावं, या प्रभागात घडावं. चक्रपाणी असं नाव ज्या प्रभागामध्ये आहे, एवढं सुंदर नाव, तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हायला पाहिजे. मला पुन्हा एकदा तुम्हाला दोघांना एक छोटंसं विजन विचारायचं आणि मग मी थांबणार आहे. सागरजी, नेमकं आता तुमचं विजन काय? आता मला फक्त एक कॉम्पॅक्ट उत्तर हवंय. तुम्ही निवडून आलाय, मी पुढे काय करणार? आम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्या प्रभागातल्या मूलभूत गरजा, सुरक्षितेचा प्रश्न, बेरोजगारांना रोजगार आणि जे दळणवळण आहे प्रभागाचं ते आधुनिक पद्धतीने आणि अधिक सक्षमपणे करणार, हे विजन आमचं नक्की. राहणार. 2030 ला मी परत येणार आहे. परत तिसरे आणि महापालिकेबरोबर महावितरणाचा जो इलेक्ट्रिसिटीचा जो काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती आमदार महिदादांची चर्चा करून ते कसं सक्षम करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. नक्की. 2030 ला तुमची हॅट्रिक साठी जेव्हा तुम्ही परत उभे राहाल तेव्हा मी परत येणार आणि तेव्हा ते मात्र सगळी पाहणार आहे की नेमकं तसं घडलंय का म्हणून. कविताजी, तुमचं विजन अगदी शेवटचं 1 मिनिटामध्ये कॉम्पॅक्ट. आता जो दिघी भोसरीला जोडणारा रोड आहे, 48 कोटीचं काम आता भोसरीमध्ये गंगोत्री पार्क पासून भोसरीपर्यंत होतंय. हेच काम असं पुढे देखील कंटिन्यू राहावं, जेणेकरून जो बेसिक प्रश्न असतं 18 कोटीचं काम जे आहेत, पाणी, इलेक्ट्रिसिटी आणि रोड आणि आरोग्य, तर ह्या गोष्टींवर नक्कीच आम्ही कॉन्सन्ट्रेट करू की जेणेकरून जनरल कुणालाही अशा कुठल्याही अडचणींना भेडसावं लागणार नाही आणि महिला आणि विद्यार्थी, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक यांचे आयुष्य सुकर होईल याच्यावर नक्कीच आम्ही कॉन्सन्ट्रेट करू. आणि नॅचरल रिसोर्सेसचा वापर कसा करता येईल, जसं इलेक्ट्रिसिटीसाठी सोलर असेल किंवा पाण्याचा योग्य स्लोप मेंटेन केला तर पाण्याचं प्रेशर असेल, ह्या गोष्टीवर आम्ही कॉन्सन्ट्रेट करू. नक्की. सागरजी आणि कविताजी, तुम्ही जितकं छान पद्धतीने बोलला तितकं छान पद्धतीने काम कराल आणि या प्रभावाने नक्कीच बदल घडवाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. तर हे होतं पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमांतर्गत इच्छुक उमेदवारांशी साधलेल्या संवादाची भूमिका. अर्थात या ठिकाणी सागरजी गवडी जे आत्ताच माजी नगरसेवक देखील या प्रभागाचे राहिलेले, पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात ते उतरणार आहेत. कविताजी या देखील त्यांच्या जोडीला आहेत, त्या देखील भाजपकडून अगदी कणखर अशी आपली भूमिका त्यांनी मांडलेली आहे. दोघेही वेल एज्युकेटेड आहेत, चांगल्या पद्धतीने आपली भूमिका मांडली. अपेक्षा हीच आहे, चक्रपाणी नगर असेल, महादेव नगर असेल, गवळी नगर असेल, चक्रपाणी वसाहत असेल, या प्रभागातल्या सगळ्या नागरिकांना फक्त एकच हवंय की आम्ही तुम्हाला निवडून देतो, त्याच्या मागे एकच फक्त विजन असतं की इथल्या प्रभागाचा विकास होणं. आता ती दृष्टी आमच्या लोकप्रतिनिधींकडे आहेच, फक्त ती दृष्टी आता त्यांनी आणखी ब्रॉड करावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक, पाहत राहा PCMC न्यूज. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक, थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला? परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला, तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक.